राधे श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत प्रथम गुरु महाराजाला वंदन. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, बजरंग बली मारुती राया, भगवान दत्त प्रभू, शंभू महादेव, सर्व साधू संतांच्या महंताच्या चरणी श्री गुरुवर्य गुरुमूर्ती देवपुरीजी महाराज, श्री गुरुवर्य गंभीरवन महंत महाराज, श्री गुरु सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज, श्री गुरुवर्य वसमतकर महाराज, राजे छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, भारत मातेच्या चरणी, गो मातेच्या चरणी, येंडाळा नगरीत पावन भूमीमध्ये अखंड हरिनाम सत्यातील आज 7वा दिवस, शक्ती प्रसंगातील रामकथा. आज लक्ष्मणराय उठणार आहेत. फार मोठा आनंदाचा दिवस आहे, सांगतेचा दिवस आहे. तरी गावकऱ्याच्या चरणी, येंडाळा नगरीतील गावकऱ्याच्या चरणी, मातोश्रीच्या चरणी, येंडाळा माटी कौटगाव तिन्ही गावाच्या चरणी कोटी कोटी धन्यवाद. कालच्या अध्यायामध्ये प्रभू रामचंद्राला राग आला, कानापर्यंत कानाडी बोलली. प्रभू रामचंद्र आता जग चालतो, कोण या लागले, हनुमंतरायाला ओळखीलं नाही. राग शांत विभीषण सुग्रीव नळनीले हनुमंत राग शांत गेले. राग शांत केल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राने भावाला मांडीवर घेतले. सावत्र भावाला किती जीव लावतोय हे कथेमधून कळते. हृदयाला धरले प्रभू रामचंद्र. राग शांत झाला आणि झाल्याच्या नंतर काय झालं, शांत करणे कोपासे आविष्टने महावेशे काय बोलत सुग्रीवासी सावकाशी पर्यजा. कथेकडे लक्ष द्या. प्रभू रामचंद्र राग शांत केले. येंडाळकर राग शांत केले. राग शांत झाल्याच्या नंतर देवानं थोडं शांत विचार केले. माझ्यासाठी एवढी वानेर सैना, सगळं माझा विभीषण, नळनीळ हनुम, नळनीळ जांबवंत, सका हनुमंत इकडे आणायला गेला. माझा भाऊ माझ्या मांडीवर आहे. उदास झाले. प्रभू रामचंद्र डोळ्यात पाणी आणले. पुढे घेऊन लक्ष्मण अरे 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 वाटे बोला बोला आज परिधी नवचे दशरथ नंदना बोलाता. अरे बहादर वाचक महाराज पांचाळ चांडोळकर. दशरथाचा नंदन प्रभू रामचंद्र एक वचनी, एक बाणी, एक पत्नी, डोळ्यात अश्रू आले. सुग्रीवाला जवळ बोलवलं. दादराव पाटील सुग्रीवाला जवळ बोलवलं, डोळ्यात पाणी आणले. सुग्रीवा, विभीषणा, नळनीळ जांबवंता, सगळ्याला हात जोडले. उदास झाले. भावाला मांडीवर घेतले. माझा लक्ष्मण वाचना, हनुमंतराया काय येईना. आता तुम्ही कसं करा, तुम्हाला माझी विनंती आहे. माझे 2 शब्द ऐका. सुग्रीवा परिस विनंती आवश्यक मित्र कार्याचे. अरे 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 तुझे उपकार किती यावचे लोकती बोलावे. रडू लागले. प्रभू रामचंद्राच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. सुग्रीवा, तुझा उपकार किती सांगू रे. माझ्या एका वचनावर तू 18 पद्म वानर, 72 कोटी रीस, 56 कोटी गोळागोळ घेऊन संसारावर पाणी सोडून, लेकर बाळ सोडून, माझ्यासाठी तू माझ्यासाठी वनवासाला आलास.
तुमचा एवढा मोठा उपकार आहे मी कसं फेडू रे सुग्रीवा माझा बोलवे सर्वता होय 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 काय तोडगा समता बर बर पुरावी ना शरणगता वचे नव्रता जय श्रीराम. प्रभू रामचंद्र रडू लागले, हृदय भरून आलं. सुग्रीवा अरे मी तोंडानं काहीतरी बोललो. बिभीषणाला राज्याभिषेक करतो म्हणलो, राजा रावणाला मारतो म्हणलो, तुम्हाला सोबत आणलो, मजानं काही आता झालं नाही. मी खोटा ठरलो रे, वाल्मिकाचं वचन खोट ठरलं. कसं करू सुग्रीवा माझे अंतकाळीचे वचने तू आणून घावे आपणा सुग्रीवा सगळे देवाने बांधर गावे किष्किंधा किष्किंधे गमाने करावे उदास झाले प्रभू रामचंद्र. उदास होऊन भावाला मांडीवर घेऊन सुग्रीवाला म्हणू लागले, उगक या तोंडानं वल्गना केलो, वैना तेच बोलून ठेवलो. बिभीषणाला अभिषेक करतो म्हणलो, तुम्हाला घेऊन आलो, सगळेला त्रास झाला. आता तुम्ही एक करा, आता एक करा, दृढ भाव धरा, चला माहोरा दास म्हणे. एकच भाव धरा, अयोध्येला चला, एक भाव धरा, पंढरपूरला चला. एक भाव धरून तुम्ही एकच करा. आता काय करा, वानरगण घ्या, तुमच्या किष्किंधेला जा, सुखानं संसार करा, मजा मागे आता राहू नका. बिभीषणाई सगळ्यांना सर्व प्रकारे सगळ्याचा रावण करून आम्हाला होय. घे जीवायाची डोळ्यात अश्रू आले, रडू लागले. रामराय रडू लागले. एंडाळेकर रडत म्हणू लागले, सुग्रीवा या बिभीषणानं भावाचा लाभ काढले, सोन्याची लंका सोडली, एवढी पटडाणी सोडली, माझ्यासाठी धावत आला. ह्याला इथं ठेवू नका, सोबत घेऊन जा. ह्याला इथं ठेवले की राजा रावण मारते, हे वनवासी पाखरू सगळं सोडलंय. भात सोडा पण साथ सोडू नका. माझ्या बिभीषणाला सांभाळ करा सुग्रीवा. रक्ताचा पलोयासी सवारी गे रावणाचे अभिषेक बिभीषणाची खोटा जगत रेशी अतिवदा. सुग्रीवा काय म्हणलो रे सगळ्याच्या समक्ष, राजा रावणाला मारीन म्हणलो, राज्याभिषेक बिभीषणाला करीन म्हणलो, लय मोठी गोष्टी बोललो. आता मजा न होईना, हनुमंत महाराज आले नाही, मजा लक्ष्मण वाचना, आता मी राम राहिलो नाही. तुमचं तुम्ही तर सुखी राहा, मजा कटकर मजा बर, रामाचा वनवास रामा बर. आता तुम्हाला विनंती आहे, एवढी माझी विनंती आहे का. प्रभू रामचंद्र भावाला मांडीवर घेऊन टाव पडून रडू लागले. काय करू रे काय करू सुग्रीवा, बक्कळ मोठेपणा करून बोललो, राजा रावणाला मारीन म्हणलो, मजा नाही हे काही झालं नाही. आता कसं करू, मी वचनात गुंतलो, कसं करू रे सुग्रीवा, बिभीषणाचा सांभाळ कर, मी खोटा ठरलो, सूर्यवंशाला डाग लागला. व्रता गेले
केले समिते 72 कोटी 56 कोटी गोळ्या समोर बोललो. राजा रावणाला मारीन, वानर सेना गदा घेऊन उभा टाकले होते. सगळ्यांनी ऐकलंय. हे घरात गोष्टी झाल्या नाही, चौकात सगळ्याच्या समक्षात म्हणलं राजा रावणाला मारीन, बिभीषणाला राज्य देईन. आता ते मजा न होईना, का होईना, मजा भाऊ पडलाय, बैमानानं बाण मारलाय, शक्ती मारलाय. आता तुम्ही जा बापू, उदास झाले. मजा काय हनुमंत महाराज यासारखा दिसना झालाय. येंडाळकर यांना काल तुम्हाला पोतीवरच बोललो होतो येड्या मुखानं, काहीच होणार नाही. म्हणजे मी म्हणल्याच्या नंतर काही झालं नाही असं म्हणू नका. तुमचा विश्वास होता म्हणून पाण्याचा थेंब आला नाही. आज बी काही होईना, तुम्हाला एक करावं लागल. मुखामध्ये नामस्मरण, मोर्चा सप्ताह यजोपणा करावं लागल. दररोज बजरंगबली मारुत्र्याचं दर्शन घ्यावं लागल. तुम्हाला कशाच प्रकारचा धक्का लागणार. रावणा बापुडे किती वारे बहादर प्रमाणे ते जगते नागरणी रघुपती जगते प्रति हात घाले मारे. काय करू सुग्रीवा, काय करू रे. राजा रावणाला मला लई वेळ नाही मारायला, पण माझ्या घरी संकट पडलंय. लेकीचं लग्न राहावं, अक्षदा टाकायच्या टायमालाच पत्नीला चक्कर येवाव. अक्षदा टाकत 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 डोळे पांढरे करते. दोस्क चलराम, रावणाला मारण्यासाठी मला वेळ लागणार नाही, पण माझ्या हृदयामध्ये माझा लक्ष्मण विकळ पडलाय म्हणून मी घाबरा झालो रे सुग्रीवा. मी काय करू, मला धर्म संकट पडले. माझा जीवन, माझा वासरू, माझा भाऊ उजवा हात निघून गेला. कसं करू सुग्रीवा. माझे जीवना कसं करू रे लक्ष्मणा, कसं अरे राजा सुग्रीवा, तुम्ही कष्ट माझ्यासाठी खूप केले रे. माझा लक्ष्मण पडल्यामुळे मला काही कळत नाही रे. मी काय करू आता. बक्कळ माझ्याकडे आहे, पण घरी संकट पडलंय. कोणी नव कोणाच संग एकल जायाच. माझा लक्ष्मण किती वेळ झाला दुःखात आहे, त्याचं दुःख वाटून घेणार कोणी नाही. आज मी भाऊ हाव, भावा संग जाईन, पण मी महागारी येणार नाही. तुमचं तुम्ही घरी जा बापू. येंडाळ आता कसं आहे, तुमचं तुम्ही पोती वाजवा. दररोज 4 ला चालू करत गेल्या, आमदा 2 ला गेल्या. उन्हामध्ये दोघही मरा, आम्ही काय घरी येईना. सुग्रीव नळनीळ जामवंत गवय गवाक्ष वानर सेना रडू लागली. कोण देव रडत असताना सगळी वानर सेना रडू लागली. सुग्रीवाच्या डोळ्याला धारा लागल्या, सुषेणमध्येच्या डोळ्याला धारा लागल्या. देव रडू लागला. अरे माझा प्राण म्हणजे माझा लक्ष्मण होय. तुम्ही आता कथेकडे लक्ष द्या बरं येंडाळकर दादराव पाटील. इथे पेच असा आहे, देव म्हणाले लक्ष्मण गेला की मी वाचना. ध्यानात ठेवा, देवाला जर जवळ करायचं असेल लक्षण चांगले पाहिजे त्या. हे रामायण होय, कळालं. लक्षण ज्याचे चांगले आहेत त्याचा राम होय, कळालं. कोणाच्या बापाचं नव्ह, कळालंय की. नाव लक्ष्मण आहे, वागणं कसं बी आहे, काही महत्व नाही. नाव सोन्याबाई आणि गळ्यात फुटका मणी नाही. नाव शांताबाई, गावचं भांडण घेतल्याशिवाय राहत नाही. गाव प्रकाश, खंडीवर कीटन अंगावर. नाव आनंद, सदा दुखी, कळाले.
लक्षण म्हणजे नीट बघणं, नीट बोलणं, नीट चालणं, सत्य बोलणे, सत्य चालणे, विचार, आचार, प्रेम, नामस्मरण, दया, क्षमा, शांती, विवेक, आवड, दयाळू, दान, धर्म, नीती, प्रेम, आवड ज्याच्या जवळ आहे त्याच्यापाशी राम आहे. राम म्हणू लागले माझा लक्ष्मण गेला. होय, होय. सावतर भावाचं वर्णन करायला येंडाळकर, सावतर भावाचं वर्णन करायले शक्ती लागलेलं सुमित्रा मातेचं होय. जन लल्लाले मांडीवर घेऊन ते कौशल्या मातेचं होय. ध्यानात ठेवा. आणि दोस्कीवर पादुका घेऊन वाट बघू लागले ते कैकेयी मातेचं होय. तीन पत्न्याचे तीन प्रकारचे गुणवान रत्न जन्मला एक रत्न आहे शस्त्रुघ्न. ध्यानात ठेवा. माझा लक्ष्मण प्राण होय. आणि कधी तुम्हाला सांगू लागलो सगळ्या गोष्टी चांगले असलं तरच देव भेटते. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोनी दीपाप पुण्य अंगा. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात पुण्याच्या हृदयाला पापाचा लेस सुद्धा होऊ शकत नाही. चिंतने लक्ष्मण माझा प्राण आहे. लक्षणे ज्याचे नीट आहेत ते रामाचा भक्त होय. मी लक्ष्मणाशिवाय जगू शकत नाही. माझा प्राण होय, माझा जिव्हाळा होय, माझा रक्त होय, माझा वासरू होय, माझा चिमण होय, माझा प्राण होय, आणि माझा बळ होय. जय श्रीराम, जय श्रीराम. होय, होय, होय. लक्ष्मण आहे म्हणूनच मी राम आहे. लक्ष्मण नसेल तर मी राम नाही. परंतु अगर किंवा असे काही शब्द आहेत. बक्कळ माणूस चांगला आहे हो. आता कस करावं? पण कस करावं? हे पण मला जमच ना म्हणले राम. माझा लक्ष्मण आहे. तंतोतंत भक्तीमध्ये उतरला तरच देवाचा माणूस होय. देव म्हणाले माझा लक्ष्मणच प्राण होय. आणि लक्ष्मी नवीन मी 1 मिनिट जगू शकत नाही. माझी अपकीर्ती झाली. माझा लक्ष्मण पडलेला आहे. आता उठना सुग्रीवा माझा मी भावे उतरना बोलवे लक्ष्मणाच्या हनवटीवर हात ठेवले. प्रभू रामचंद्र हकारून म्हणू लागले सुग्रीवा माझं वचन गेले रे. विभीषणाला राज्य करतो म्हणून मी खोटा ठरलो. हे करतो ते करतो. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. माझं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण नाम गातात. मी खोटा तरलो. जे पुराणी विद्वान माणसं राहतात बोललं तसं चलतात. तुमच्याच कुळातले तुमचा सोयरा शिकाच्या वाडीचे मारुती पाटील ऐकून असाल तुम्ही. त्यांचं नाव जगमित्र महाराज होतं. 70 ते 100 एकरचा धनी कमळाच्या फुलासारखा प्रपंच केला. आमच्या गावात एक चिटमोगरा आहे. दिगंबर मामा आमचे होते. आम्ही तेव्हा 15 वर्षाचे होतो. ज्यावेळेस त्यांचं वचन गेलं या महाराज माझ्या गावाला येतो म्हणून वचन गेलं. बिमार पडले. गाव म्हणू लागला आमचा देव नेऊ नका. ज्यावेळेस मारुती पाटील म्हणले माझं वचन गेलंय. मी जरी गेलो तरी माझा देह त्या गावाला नेऊन मारुती मंदिरापाशी बसून येऊन मला धन करा. मी बोललाव म्हणले. कळाले की या शब्दाचा अर्थ
शिकाच्या वाडीचे मारुती पाटील. त्यांनी चिटमोगरला आले. त्या मूर्तिमंत देवरूप शिकाच्या वाडीच्या मारुती पाटलाचं आम्हाला दर्शन झालं वयाच्या 16 ते 17 वर्षामध्ये. बोले कैसा चाले त्याची वंदावी पावले, चिंतन बारीक आहे देव म्हणून आले. जन बोलते एक